सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार। आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत। तर आज आपण अम्ब्रेला टॉपची कटिंग पाहणार आहोत। तर इथे हे फॅब्रिक आणलेलं आहे, वरच्या साईडचं आहे ते मेन फॅब्रिक आहे आणि खालचं जे आहे ते अस्तर आहे। तर हे दोन्हीही मी 3-3 मीटर आणलेले आहेत। 3 मीटर मध्ये आपल्याला खूप सुंदर असा अम्ब्रेला फ्रॉक तयार करायचा आहे। तर याची कटिंग अँड शिलाई आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा। तर आता वरच्या टॉपची कटिंग बघूया, वरच्या भागाची। तर इथं घडी टाकायची आहे आपल्याला आपल्या चेस्ट नुसार। तर हा टॉप आहे 34 साईजचा, तर 34चा चौथा भाग करायचा आहे 8.5 इंच, प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 1.5 इंच आणि प्लस आणखी अर्धा इंच लुजिंग साठी घ्यायचंय। जसे आपण ब्लाउज फिट लावतो तसे टॉप फिट लावत नाहीत, त्यामुळे इथं आपल्याला लुजिंग साठी अर्धा इंच घ्यायचं असतं। तर इथे थोडंसं ऍडजस्ट करून घ्यायचं आहे आपल्या चेस्ट नुसार। तर इथून मी आता कट करून घेते, म्हणजे पुढील माप आपल्याला टाकायला म्हणजे वरचा भाग तयार करायला आपल्याला सोपं जाईल। तर या पद्धतीने कट करून घेतलं। तर आता आपल्याला वरच्या भागाची उंची घ्यायची, तर असं 4 पदरी फोल्ड करायचं आपल्याला आणि एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं खालच्या साईडचं। तर सगळ्यात अगोदर आपण उंची घेऊया। तर उंची घ्यायची आहे मला 15 इंच, प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 1 इंच, एकूण 16 इंच। तर इथे मी रेष ओढून घेते। तर काट आहे खालच्या साईडने, तो काट शिलाईमध्ये घ्यायचा नाही, तो कट करून टाकायचा। तर इथून मी कट करते, खालच्या साईडचा एक्स्ट्राचं कट करायचं आणि जो वरच्या साईडचा भाग आहे त्यामध्ये आपला पाठीमागलचा आणि समोरचा भाग तयार होतो। हे पहा 4 पदरी फोल्ड आहे। तर आता सुरुवातीला आपण या ठिकाणी उंची तर पाहिली आणि रुंदी पण घेतलेली आहे आपण। आता शोल्डर घेऊया। तर इथे शोल्डर मी 7 इंच घेणार आहे। तर शोल्डर जे काही माप असतील ती मी अंगावरती मोजून घेत आहे आणि इथे टाकत आहे। शोल्डर आलं होतं 14 इंच, 14चं मी अर्ध केलं 7 इंच, शोल्डर 7 आणि मुंढा पण 7च इंच घ्यायचा। जेवढा आपण शोल्डर घेतले तेवढाच आपल्याला मुंढा घ्यायचा आहे। खालच्याही साईडने 7 इंच बरोबर आलं का बघायचं। मुंढा मार्किंग करून घेऊया। तर पाठीमागलच्या आणि समोरच्या मुंढाला आपण इथंच गोलाकार देणार आहोत। पाठीमागलचा 1.5 इंचावरती आणि समोरचा 1 इंचावरती, अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही मुंढ्यांना आकार देऊन घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण वरच्या साईडने गळा रुंदी घेऊया। तर पाठीमागलच्या आणि समोरच्या गळ्याची रुंदी आपण इथंच घेणार आहोत। गळा रुंदी घेतली 2.5 इंच आणि समोरच्या गळ्याची उंची घ्यायचंय मला 4.5 इंच। गळा मार्किंग करून घेऊया। तर इथं गळ्याला अगोदर बॉक्स तयार करायचा आहे। समोरचा गळा मी पान गळा करणार आहे, छान दिसतो। या पद्धतीने मी शेप देऊन घेते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठा गळा करू शकता। आणि पाठीमागचा गळा मी 3.5 इंचाचा घेणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। समोरचा गळा 4.5 आणि पाठीमागलचा 3.5 आणि पाठीमागलच्या गळ्याला मी गोल शेप दिलेला आहे। तर अगोदर कट करत असताना पाठीमागलचे भाग कट करायचे असतात। तर इथे कंबर टाकूया। कंबर आहे 30चा चौथा भाग 7.5, प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन अँड लुजिंग सह 2 इंच एक्स्ट्रा घेतलं। तर असं क्रॉस मध्ये आपल्याला कट करून घ्यायचंय। तर आता पाठीमागलचा मुंढाचा आकार कट करूया, समोरचे नंतर कट करायचे आहेत। तर इथं मुंढा कट करत घेतला की इथं आपण शोल्डर उतार देऊया। मुंढ्याच्या साईडने अर्धा इंचावरती पॉइंट द्यायचा आहे आणि शोल्डर उतार आपल्याला मुंढ्याकडे घ्यायचा असतो। या पद्धतीने म्हणजे आपलं शोल्डर खांद्यावरती व्यवस्थित बसतं, असं उभा नाही राहत। तर पाठीमागलचा गळा कट करून घेऊ। आता इथं दोन्ही भाग आपण वेगवेगळे करूया, पाठीमागलचा आणि समोरचा। आणि इथं लिहिते मी फ्रंट, समजत नसेल तर असं लिहून पण ठेवलं तरी चालतं। बॅक तयार आहे। आता फ्रंटचा भाग आपण कट करून घेऊया, म्हणजे मुंढा आणि गळा कट करायचा राहिलेला आहे त्याचा, तोही कट करून घेऊया आपण। व्यवस्थित अगोदर ठेवू आणि कट करून घेऊ। तर बॅक आणि फ्रंट तयार आहे। आता हे आपण बॅक आणि फ्रंट कट केलेलं आहे ना, ते आपण या कपड्यावरती कट करूया, मेन फॅब्रिक वरती। तर कट करत असताना थोडंसं मेन फॅब्रिक एक्स्ट्रा ठेवून कट करायचंय। खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे, ते व्हाईट कलरचं आहे आणि त्याच्यावरती हिरव्या कलरचे आणि लाल कलरचे अशी पानं आहेत, त्यामुळे अम्ब्रेला टॉप एवढा छान दिसत होता। शेवटी तुम्ही लुक पहा, खूप मस्त दिसत होता। आता इथं फ्रंटचा पण भाग आपण कट करून घेऊया। तर इथे वरचे आपले दोन्ही भाग तयार आहेत। तर आता आपण खालचा घेर कट करून घेऊया। तर इथे एवढं अस्तर शिल्लक आहे, त्याला मी असं डबल फोल्ड करून ठेवते
व्यवस्थित डबल फोल्ड करायचंय. फोल्ड करायचं आणि जॉईंट भाग आपल्या साईडने ठेवायचा. हे पहा, व्यवस्थित फोल्ड करून घेतलं. खुला भाग दुसऱ्या साईडने आहे, जॉईंट भाग माझ्या साईडने आहे. जॉईंट भागाकडूनच आपल्याला माप टाकायची आहेत. तर सुरुवातीला आपण इथं वरच्या साईडने कंबर घेऊया. आता इथं आपल्याला कमरेचा चौथा भाग टाकायचा आहे. चौथा भाग म्हणजे 30 आहे, तर त्याचा चौथा भाग 7.5 प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन आपल्याला 1 इंच घ्यायचंय. म्हणजे 8.5 इंचावरती मी इथं पॉइंट देऊन घेत आहे. वरच्या कोण्यापासून आपल्याला टेप पकडायचा आहे आणि पूर्ण राऊंड मध्ये आपल्याला 8.5 इंचावरती अशी पॉइंट देऊन घ्यायची आहेत आणि नंतर व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचंय. तर आणखी जर आपण 4 पदरी फोल्ड केलं तर याच्या आपल्याला अर्ध घ्यायचं असतं. आता इथं मी 8.5 घेतली आहे ना, त्याचं आपल्याला अर्ध करायचं असतं 4 पदरी फोल्ड केल्यानंतर. तर आता उंची घेऊया खालच्या भागाची, म्हणजे घेर किती पाहिजे, घेराची उंची किती पाहिजे त्यानुसार आपण इथं माप टाकून घेऊया. तर इथं उंची घ्यायची आहे मला अस्तरच्या भागाची 32 आणि या मेन फॅब्रिकची उंची घ्यायची आहे 34. म्हणजे आता या दोन्ही मध्ये आपल्याला 2 इंचाचा फरक ठेवायचा आहे, जेणेकरून अस्तर आपण अंगात टॉप घातल्यानंतर ते अस्तर खालच्या साईडने दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे 2 इंचाचा गॅप सोडून आपल्याला कट करायचं असतं. तर या पद्धतीने मी पूर्ण अस्तरवरती 32 इंचावरती पॉइंट देते. वरच्या साईडने हे पहा असं पकडायचंय आणि 32 इंचावरती असं पॉइंट द्यायचंय. तर इथं मुलीला मदतीला घेतले. आता या साईडने थोडंसं कमी पडतं आपल्याला, तर इथं जोड देऊन घ्यायचा आहे एवढ्या भागामध्ये. तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर जास्त हवी असेल तर जास्त पण केली तरी चालतं. आणि पूर्ण असं राऊंड मध्ये आपल्याला मार्किंग करून घ्यायचे व्यवस्थित. आता कट करूया. सुरुवातीला कंबर कट करूया आणि खालचा घेर पण कट करायचा आहे. राऊंड एवढा छान येतो बस आणि खूप छान दिसतं. घेर मस्त येतो याचा. जशी आपण मार्किंग केलेली आहे त्यानुसार आपल्याला कट करून घ्यायचे, व्यवस्थित कट करून घ्यायचं. जर एखाद्या ठिकाणी कुठं जर कमी जास्त झालं तर ते मेन फॅब्रिकच्या आतमधून खाली दिसतं, त्यामुळे व्यवस्थित कट करायचंय. तर इथं थोडंसं कमी आहे, तर हा दुसरा कपडा घेऊन मी इथं जोड देऊन घेणार आहे शिवत असताना. तर सध्या आपण कट करून घेऊया असं ठेवून. जोड देण्यासाठी आपल्याला वरच्या साईडने 1/2 इंच किंवा अर्धा इंच एक्स्ट्रा पकडायचंय आणि जोड द्यायचा आहे. तरी एक वेळेस इथं मोजून घेऊया आपण. बरोबर आहे, थोडंसं कट करण्यात येतं. कट करून टाकते मी लगेच. तर इथं पट्टी जोडची पण तयार आहे. तर इथं तुम्हाला आता मी घेर दाखवते कसा येतोय. हे पहा, असं छान पैकी घेर येतो. जेवढा आपण अस्तर जास्त घेऊ, जेवढा आपण व्यवस्थित कट करू, तेवढा आपला टॉप छान होतो. तर आता मेन फॅब्रिक वरती कट करूया. हे पहा, अस्तरचा एवढा कपडा शिल्लक आहे, तो शिवताना लागेल आपल्याला गळापट्टी वगैरे करण्यासाठी. तर खालचा घेर अगोदर कट करूया, नंतर बाही कट करूया. तर बाही जी आहे ना ती पूर्ण मनगटापर्यंत कट करायची आहे. तर इथं डबल फोल्ड व्यवस्थित करून घ्यायचंय. तर एकलीला काही करता येत नाही, त्यामुळे मुलीला सोबत घेतलं मदतीला. आणि हे अस्तर वरच्या साईडने ठेवूया. व्यवस्थित ठेवायचंय. कंबर वगैरे जसं आपण कट केले तसंच व्यवस्थित ठेवून घ्यायचं. आणि मेन फॅब्रिक वरती कट करत असताना 2-2 इंच एक्स्ट्रा घेऊन आपल्याला कट करायचंय. तर आता हे 32 घेतलं असेल तर आपल्याला आता खालचा जो मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती 34 घ्यायचंय. अशा पद्धतीने आपल्याला एक्स्ट्रा कट करायचं असतं. तर मी आता 2-2 इंच एक्स्ट्रा घेऊन कट करून घेते व्यवस्थित. तर खालच्या साईडने पण कट करून घेतलं, वरच्या साईडने कमरेचा भाग पण कट करून घ्यायचा. तर इथं खालचा घेर आपला तयार आहे. तर आता स्लीव्ज कट करून घेऊया. मनगटापर्यंत पाहिजे. चला कट करूया. आता एवढं शिल्लक आहे कपडा, तर डबल फोल्ड करूया. जास्त जो आहे त्यासाठी मुंढाचा भाग घेणार आहे आणि खालच्या साईडने बाहीचा बॉटम घेईन. म्हणजे बाहीसाठी कपडा आपल्याला पुरेल. तर या पद्धतीने असं फोल्ड केलं. 4 पदरी फोल्ड करायचंय.
त्यानंतर आता आपल्याला बाहीची रुंदी टाकायचं आहे. तर मुंढा आपण 7 इंच घेतलेला आहे, प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायचंय. 1.5-2 इंच घेऊ शकतो आपण, कारण ड्रेस साठी म्हणजे ड्रेसच्या बाहीसाठी आपल्याला जास्त मार्जिन लागत नाही रुंदीमध्ये. तर इथे बाहीची उंची घेतलेली आहे मी 24 इंच. तयार होणार आहे 23 इंचाची, परंतु घेतली आहे 24. 1 इंच दुमडून वगैरे शिवण्यामध्ये जातं. तर आता रुंदी घेऊया. रुंदी 7 प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन मी 1.5 इंच घेतलंय. आणि नंतर कॅफाईड घ्यायची आहे 3 इंच आणि पाठीमागलच्या मुंढ्याला आकार द्यायचा आहे आणि लगेच समोरच्या मुंढ्याला 1.25 इंचाचा गॅप सोडून आकार देऊन घ्यायचा आहे. आणि आपण इथून मार्किंग करून घेऊया अशी. आता खालच्या साईडचा बॉटम राहिलेला आहे आपला 3.5 प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन 1/2 इंच. आपण हातावरतीच मोजून घेतलेला आहे. मनगटापाशी जेवढा आलेला आहे त्याचं अर्ध घेतलंय आणि इथं असं मार्किंग करून घेतलंय. तर आता आपण कट करून घेऊया. व्यवस्थित असं कट करून घ्यायचंय. पाठीमागलचा पण आकार कट करायचा आहे आणि समोरचा आकार कट करत असताना 2 भाग कट करून घ्यायचे समोरच्या आकाराचे. तर या ठिकाणी आपली बाही कटिंग तयार आहे. तर अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला शिलाई देऊन घ्यायचंय. आपल्या संपूर्ण टॉपची कटिंग तयार आहे. तर आता आपण शिवायला घेऊया. तर कसं शिवायचं काय नाही ते आता सविस्तर पहा. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. अगोदर आपण वरच्या साईडचा भाग तयार करून घेऊया. तर आता फ्रंट भाग घेतलेला आहे मी आणि खाली कॅनव्हास आहे. तर गळा जसा आहे तसा अगोदर आपण मार्किंग करून घेऊया. गळ्यासाठी मी कॅनव्हास लावणार आहे, त्यामुळे गळ्याची फिनिशिंग छान येते आणि छान पण बसतो. त्यामुळे आपल्याला अगोदर कॅनव्हास वरती गळा जसा आहे तसा मार्किंग करून घ्यायचंय. त्यानंतर गळ्याच्या बाहेरच्या बाजूनी आपण 1/2 इंच एक्स्ट्रा मार्जिन घेऊन कॅनव्हास कट करून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे. आता अस्तर घेऊया आणि अस्तर वरती आपण हा कॅनव्हासचा जो भाग कट केलेला आहे तो अस्तर वरती कट करून घेऊया आणि शिलाई पण देऊन घेऊया लगेच. एक्स्ट्रा अस्तरचा भाग बाहेरच्या साईडनी 1/2 इंच सोडून आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर गळ्याच्या आतमधला भाग सध्या कट केलेला नाही कपडा, फक्त बाहेरून 1/2 इंच शिल्लक ठेवून कट केलंय. गळ्याला आपण शिलाई देऊन घेऊया. म्हणजे कॅनव्हास आणि अस्तरचा भाग आपण इथं व्यवस्थित पॅक करून घेऊया आणि साईडने जे आपण 1/2 इंच अस्तरचा भाग ठेवलेला आहे त्याला आता आपण कॅनव्हास बरोबर फोल्ड करून कडेनी शिलाई देऊन घेऊया. शिलाई दिलं की आतमधला गळ्याचा एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा अस्तरचा. आता आपण समोरचा भाग शिवायला घेऊया. तर अस्तरचा भाग खालच्या साईडने टाकायचा आणि मेन फॅब्रिक जे आहे ते वरच्या साईडने ठेवायचे. मेन फॅब्रिकची वरच्या साईडने सरळ बाजू आणि खालच्या साईडने उलटी बाजू आणि पूर्ण साईडला आपल्याला आता शिलाई देऊन घ्यायचंय. शिलाई देत असताना सावकाश शिलाई देऊन घ्या. अस्तरच्या आणि मेन फॅब्रिकच्या आतमध्ये फुगा किंवा चुन्या येऊ नयेत याची काळजी घ्यायची आपल्याला. तर या ठिकाणी मी पूर्ण भागाला शिलाई देऊन घेतलेली आहे. तर इथे ही लेस आहे माझ्याकडे, तर लेस बरोबर गळ्याच्या सेंटर बरोबर लावून घेणार आहे. तर या पद्धतीने लावायचंय. पूर्ण उभ्या साईडने लावून घ्यायचंय एकसारख्या रेषेमध्ये व्यवस्थित. दुसऱ्या साईडने लावून घ्यायचंय. 1 इंच गॅप सोडायचा आतमध्ये आणि लावून घ्यायची या पद्धतीने. हे पहा, गळ्याला लुक छान यावा यासाठी मी अशी सुंदर अशी लेस लावून घेत आहे. छान दिसते शेवटी लुक पहा. नंतर 1 इंच गॅप सोडून लावून घेतले. शिलाई देऊया. बरोबर गळ्याच्या सेंटर वरती बरोबर लावायची आहे. आता इथे आपल्याला मेन फॅब्रिकची एक पट्टी घ्यायची. ही पट्टी आहे 2.5 इंचाची. तर या पट्टीला आपण डबल फोल्ड करूया आणि एका लेस वरती ठेवायचंय फोल्ड केल्यानंतर अशी आणि कडेने शिलाई देऊन घ्यायचंय. हे पहा, या पद्धतीने लेस पण दिसली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला शिलाई देऊन घ्यायचंय. नंतर आपल्याला ही आपण जी पट्टी लावत आहोत ती दुसऱ्या साईडने पलटी करायचंय. आता बघा पुढे कशी लावते मी. लुक एकदम छान येतो या पद्धतीने जर तुम्ही अशी डिझाईन काहीतरी केलात तरी समोर.
आता दुसऱ्या साईडने पलटी केली आणि इथून एक दुसऱ्या साईडने शिलाई देऊन घेऊया. म्हणजे वरच्या साईडने अगोदर दाब शिलाई द्यायचे, म्हणजे व्यवस्थित सेट होतं, तिथं पट्टी सेट होते. आणि दुसऱ्या साईडने परत एक शिलाई देऊन घ्यायची. देऊया. दुसऱ्या पण साईडने एक्स्ट्रा पट्टी कट करून टाकते मी. दुसऱ्या साईडने लगेच शिलाई देऊन घ्यायची. तर अशा पद्धतीने आपण ही छान अशी डिझाईन केलेली आहे गळ्याच्या एकदम खालच्या साईडने समोर. आता आपण कॅनव्हास वरती जो गळा तयार केला होता तो घेऊया. बरोबर सेंटर वरती ठेवूया गळ्याचा कोना आणि 1/2 इंचावर शिलाई देऊन घेऊया. गळ्याचा कोना छान फिनिशिंग मध्ये आला पाहिजे. गळ्याच्या कोण्यापाशी आलं की सुई आतमध्ये ठेवायची, टेन्शन उचलायचं आणि हा भाग फिरवून घ्यायचा, त्यामुळे कोना छान येतो. गळ्याला शिलाई देऊन घेतली की गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती अशी कट द्यायची आहेत. म्हणजे हे कॅनव्हासचा जो कपडा आहे ना तयार केलेला आपण ही पट्टी, तर ही खालच्या साईडने पलटी करायची आहे आणि गळ्याची फिनिशिंग पण छान येते कट दिल्यामुळे. आता वरच्या साईडने एक शिलाई देऊन घेऊया. तर या पद्धतीने आपला हा समोरचा भाग तयार झाला. तर आता आपण बॅकचा घेऊया. तर बॅक साईडला शिवत असताना अगोदर मेन फॅब्रिक खालच्या साईडने ठेवायचे, त्याची वरच्या साईडने सरळ बाजू, खालच्या साईडने उलटी बाजू. तर अगोदर आपण गळ्याला शिलाई देऊन घेऊया 1/2 इंचावरती. पाठीमागलच्या गळ्याला कॅनव्हास नाही लावलं. तुम्हाला जर लावायचं असेल तर जसं समोरचं कट केलं तसं पाठीमागलच्याही गळ्याला कट करून लावू शकता. तर आणि आता मेन फॅब्रिकचा कपडा कट करून घेऊ आणि गळ्याला थोड्या थोड्या अंतरावरती कट देऊन पलटी करून घेऊया. मेन फॅब्रिक वरच्या साईडने सरळ येतं आणि खालच्या साईडने उलटं जातं. मी वरच्या साईडने आता एक शिलाई देऊन घेऊया कडेनी. आपण पूर्ण भागाला शिलाई देऊन घेऊया आणि एक्स्ट्रा कपडा कट करू. तर इथे पूर्ण भागाला शिलाई देऊन घेतली, एक्स्ट्रा कपडा पण कट करून घेतला. तिथे पाठीमध्ये आणि समोरच्या साईडने असे छोटे छोटे डास द्यायचे आहेत, त्यामुळे फिनिशिंग छान येते आणि बसतं पण व्यवस्थित अंगामध्ये टॉप. तर जसे ब्लाऊजला आपण डास देतो ना तसे डास देऊन घ्यायचे आहेत. पण ब्लाऊजला आपण अर्धा इंचाचे डास देतो, तर इथे फक्त 1/2 इंच पकडायचे शिलाईमध्ये. समोरच्याही साईडने डास देऊया. दोन्ही भागांना डास देऊन घेतले. तर आता आपण शोल्डर जोडूया. पाठीमागचा आणि समोरचा भाग एकमेकांवर ठेवू. आतल्या साईडने दोन्हीच्याही सरळ बाजू आणि वरच्या साईडने उलट्या बाजू. गळ्याच्या साईडने बरोबर शोल्डर पकडायचंय. अर्धा इंचाच्या गॅपनी अशी शिलाई देऊन घ्यायचंय. दुसरंही शोल्डर जोडूया. अर्धा इंचावरती जोडून घ्या. त्यानंतर शोल्डरच्या वरच्या साईडने थोडासा एक्स्ट्रा कपडा दिसतो, तो आपल्याला कट करून घ्यायचा थोडंसं लेवल करत, जेणेकरून खांद्यावरती टोचणार नाही. तर साईडने बघूया, चेक करू बरोबर आहे. तर आता आपल्याला बाही लावायचे. जर शोल्डर थोडंफार कमी जास्त असेल तर शोल्डरचा एक्स्ट्रा कपडा कट करून टाकायचा. तर बाही लावायची आहे. बाहीचा समोरचा भाग समोरच्या साईडने, पाठीमागलच्या साईडने घ्यायचा. बाहीचं सेंटर आणि शोल्डर दोन्ही एकमेकांवरती ठेवायचे आणि अशी समोरच्या साईडने बाही घ्यायचंय. तर हे पहा, थोडीशी बाही शिल्लक राहिली, म्हणूनच आपल्याला शिलाई मार्जिन जास्त नाही लागत बाहीच्या रुंदीसाठी. तर व्यवस्थित आपण शिलाई देऊन घेऊया 1/2 इंचाच्या अंतराने. बाहीला डबल शिलाई देऊन घ्यायची. याच पद्धतीने मी दुसऱ्या साईडने बाही जोडून घेते. पाठीमागलचा भाग पाठीमागलच्या साईडने, समोरचा समोरच्या साईडने. दुसऱ्या साईडची बाही मी जोडून घेतली. तर आता आपण बॉटम कडे वळूया. तर हा टॉप जो आहे तो उलट्या साईडने ठेवलाय. तर अगोदर थोडं 1/2 इंच फोल्ड करायचे, परत एकदा 1/2 इंच फोल्ड करून अशा पद्धतीने शिलाई देऊन घ्यायचंय. आणि जी आपण गळ्याला लेस लावलेली आहे तर तीच लेस घ्यायचंय आणि खालच्या साईडने लेस लावायची आहे. हे पहा, इथे लेस लावायची आणि एक शिलाई देऊन घ्यायची.
आता हे लेसचा वरचा काठ दिसू नये यासाठी आपण इथे एक ट्रिक यूज करणार आहोत. तर काय आहे ट्रिक बघूया. आता शिलाई दिलं की बाहीचा एक्स्ट्रा कपडा थोडासा असं फोल्ड करायचा आणि परत एक शिलाई देऊन घ्यायची वरच्या साईडने. फक्त इथे जो समोसा आकार आहे तो दिसला पाहिजे लेसचा. या पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचंय. वरचा जर लेसचा काठ दिसला तर ते व्यवस्थित नाही वाटत, त्यामुळे तो काठ आपल्याला असं पूर्ण झाकून टाकायचा आणि फक्त समोसा आकार जो आहे लेसचा तोच तेवढा दिसला पाहिजे. तर अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडने पण मी बाहीला लेस लावून फिटिंग करून घेतली. दुसऱ्या साईडची फिटिंग करणार आहे. तर साईडने मी थोडंसं बाहेरूनच फिटिंग करणार आहे, कारण अंगात घातल्यानंतर आणखी ट्राय केल्यानंतर लूज फिट बघून मी आणखी एखादी शिलाई मारून घेईन. मी तिथं पूर्ण बॉटम पर्यंत 1-1 इंचाच्या अंतराने मी फिटिंग करत घेतलेली आहे. जर आपल्याला लूज जर होत असेल तर आपण आतमधून 1-1 शिलाई देऊन घेऊ शकतो, पण जास्त फिट नाही करायचं सध्या. तर सरळ करूया. लुक पहा आता समोरच्या गळ्याचा कसा आलाय. एकदम छान अशी डिझाईन दिसत आहे आणि बाह्या पण पहा खूप सुंदर दिसत आहेत. तर बाहीसाठी मी अस्तरचं फॅब्रिक नाही वापरलं. तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता. तर आता खालचा भाग तयार करूया. तर इथं अगोदर जोड देऊन घ्यायचंय. जोडची जी पट्टी घेतली होती ती जोडून घेऊया अगोदर. दुसऱ्या साईडने याच पद्धतीने जोडून घेऊ. तर इथे दोन्ही साईडने जोडलं. तर आता वरच्या साईडने आपण कमरेचा भाग घेऊया. अस्तरचा भाग खालच्या साईडने टाकलाय, त्याचा खालच्या साईडने उलटा भाग आहे आणि वरच्या साईडने सरळ. मेन फॅब्रिक घ्यायचंय. मेन फॅब्रिकचा वरच्या साईडने सरळ भाग आणि खालच्या साईडने उलटा. कमरेपाशी बरोबर दोन्ही भाग एकमेकांवरती ठेवायचे आणि कमरेचा भाग म्हणजे हे दोन्ही जे फॅब्रिक आहेत ते आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचे कमरेच्या साईडनी. व्यवस्थित जोडून घ्यायचं दोन्ही भाग एकमेकांवरती ठेवून. तर या ठिकाणी दोन्ही भाग एकमेकांना जोडून घेतलेले आहेत. तर आता आपण साईडनी जोड देऊन घेऊया. दोन्ही भाग एकमेकांवर ठेवूया आणि साईडनी जोडूया. अगोदर मी काय करणार आहे, इथे मेन फॅब्रिकचा भाग जोडून घेणार आहे एकमेकांना, नंतर अस्तरचा भाग जोडून घ्यायचा. तर हे दोन्ही एकत्र जोडलं तर व्यवस्थित जोडता नाही येणार, त्यामुळे 1-1 जोडून घ्यायचंय. अगोदर मेन फॅब्रिक जोडून घ्या, नंतर अस्तरचा भाग जोडून घ्यायचा. आणि दोन्ही जर आपण एकत्र जोडले तर घेर व्यवस्थित दिसणार नाही, त्यामुळे हे सेपरेट जोडून घ्यायचे आहेत आपल्याला साईडनी शिलाई देत असताना. आता आपण अस्तरचे भाग जोडून घेऊया. दोन्ही पण व्यवस्थित करू आणि अस्तरचे भाग जोडून घेऊ. अस्तरचाही भाग आपण जोडून घेतलेला आहे. तर इथे दोन्ही भाग जोडून घेतले. तर इथे राऊंड बघू शकता खालचा खूप मस्त आलेला आहे आणि चुन्या पण छान पडतात त्याला, छान दिसतं. तर आता आपण वरच्या साईडचा आणि खालच्या साईडचा भाग जोडून घेऊया. वरच्या साईडचा जो भाग आहे तो उलट्या साईडने केलेला आहे, आतमधून सरळ. वरचा जो भाग आहे तो वरच्या साईडने सरळच आहे. समोरचा वरचा भाग जो आहे तो असा व्यवस्थित गुंडाळून आतमध्ये घालायचा खालच्या भागाच्या, आणि असं दोन्ही भागांना बरोबर पकडून साईडनी बरोबर त्याचे दोन्ही साईडने कड्यानी भाग आले पाहिजेत, कडेचे एकमेकांवरती. आणि वरचा भाग आणि खालचा जो घेरचा भाग आहे तो आता आपण दोन्ही जोडून घेऊया. हे पहा, या पद्धतीने अर्धा इंचावरती आपल्याला शिलाई द्यायचंय. आणि आता शिलाई जी आहे ना एकसारखी सरळ आली पाहिजे, कुठं कमी कुठं जास्त नकोय, नाहीतर मग तसंच वरच्या साईडने दिसतं जोडमध्ये एक भाग वरी एक भाग खाली असं दिसतो. त्यामुळे व्यवस्थित जोड देऊन घ्या. इथं हा अम्ब्रेला टॉप मी माझ्या मुलीसाठी शिवलेला आहे.
खूप छान दिसत होता. तुम्हाला शेवटी अंगात घालून तिने पाहिला पण आहे लगेच, ते पण मी तुम्हाला दाखवते. त्याच्या अगोदर इथं डबल शिलाई द्यायचं. आता ही जी आपण शिलाई दिलेली आहे ना, परत इथे एक डबल शिलाई द्यायचंय. मी इथे डबल शिलाई देऊन घेतली. तर आता अस्तरला खालच्या साईडनी शिलाई द्यायचे, उलट्या साईडने फोल्ड करायचे. अगोदर 1.5 इंच फोल्ड करायचं, परत एकदा 1.5 इंच फोल्ड करायचं आणि शिलाई देऊन घ्यायचंय. याच पद्धतीने पूर्ण घेरला शिलाई देऊन घ्यायचंय. त्यानंतर आपण मेन फॅब्रिकला पण लेस लावणार आहोत. तर आपण जी समोर गळ्याला वगैरे लेस लावली आहे ना, तीच लेस मी इथं लावणार आहे. खालच्या साईडनी फोल्ड करत करत लावत आहे मी. हे पहा, या पद्धतीने लुक दिसतो. उलट्या साईडने लेस लावत आहे मी, फोल्ड करत आहे मी. अगोदर डबल फोल्ड करत आहे 1.5 इंच, परत एकदा 1.5 इंच फोल्ड करून त्याच्यावरती लेस ठेवली आहे, शिलाई देत आहे. सोबत सोबत 2-3 कामं मी एक साथ करत आहे. 2-2 शिलाई देण्यापेक्षा एका शिलाईमध्ये असं फोल्ड बी होतं आणि वरून लेस पण लावली जाते. पूर्ण घेरला मी खालच्या साईडनी लेस लावून घेणार आहे. तर इथं फायनली आपला जो अम्ब्रेला टॉप आहे तो तयार झालेला आहे. लॉंग स्लीव्ज आहेत मनगटापर्यंत. लेस लावल्यामुळे लुक छान आलेला आहे. इथे पाहू शकता, गळ्याची पण डिझाईन बघू शकता, इथे मस्त दिसत आहे. आणि खालच्या साईडने आपण लेस लावल्यामुळे असं छान प्लेट पडलेलं आहे आणि छान दिसत आहे. घेर पण पाहू शकता, छान घेर आलेला आहे मस्त. आता हा ड्रेस शिवायला मी बसले होते 12 वाजता, तर आता जवळजवळ 2:30-3 वाजत आलेले आहेत. खूप वेळ झाला. भूक लागली होती म्हणून तुम्हाला इथं मशीनवरती जेवणाचं ताट पण दिसत असेल. ठीक आहे, चला. ड्रेस पाहू शकता, मस्त असा झालेला आहे. खाली लेस लावलेली पहा कशी मस्त दिसत आहे. फक्त शंकरपाळ्याचा आकार दिसत आहे. खूप सुंदर दिसत होता. तिला म्हटले मी, तुला माझी दिष्ट लागेल असं म्हटले होते तिला मी. हे पहा, कलर कॉम्बिनेशन छान आहे, त्यातल्या त्यात छान दिसत आहे. शिवलेला पण छान आहे, माप एकदम परफेक्ट. तर तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माहेश्वरी एकदम जाम खुश होती, मस्त. चला मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.